रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अभ्यासापनाच्या लेक्चरमध्ये करतोय. त्याच्यामध्ये आपल्याला रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणकोणत्या पद्धतीने झालेली होती, त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेसाठी असणारी महत्त्वाचे कायदे कोणते आहेत, त्याच्यानंतर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर रिझर्व्ह बँकेची वेगवेगळी मंडळं आहेत, ते कोणकोणत्या घटकांच्या आधारे कार्य पार पाडते, तर याचा अभ्यासाच्या टप्प्यामध्ये आपल्याला करायचा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची बँक, ज्याला आपण सेंट्रल बँक, मध्यवर्ती बँक या नावाने ओळखतो. ज्याप्रमाणे सगळ्या जगांमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये एक मध्यवर्ती बँक असते, आणि तशाच प्रकारची एक मध्यवर्ती बँक जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये सुद्धा स्थापन व्हायला सुरुवात झालेली होती. आणि मग त्याची स्थापना केव्हापासून सुरुवात झाली याचा आपण विचार करूयात. RBI कुठून तरी सुरुवात झाली असेल देशामध्ये मध्यवर्ती बँकेची, आणि त्या बँकेवरती कोणाचा तरी प्रभाव असेल याचाही आपल्याला विचार करावा लागतो. साहजिकच आहे, आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिशांचं त्या ठिकाणी बँक ऑफ इंग्लंड जी होती तिचाच प्रभाव आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती पडलेला आपल्याला दिसतो. पण जगाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला किंवा आपल्या रिझर्व्ह बँकेच्या दृष्टिकोनातून जरी आपण विचार केला की सर्वात प्रथम असा कोणता आयोग होता की ज्याने मध्यवर्ती बँकेची सुरुवात किंवा मध्यवर्ती बँकेची शिफारस केली सर्वात प्रथम, तर त्या आयोगाचा आपल्याला विचार करावा लागतो. एक आयोग सुरुवातीला होता, पण या आयोगाच्या शिफारशी काही पुढे पाठवल्या गेलेल्या नव्हत्या किंवा स्वीकारल्या गेलेल्या नव्हत्या. त्या आयोगाला म्हटलं जातं चेंबरलिन आयोग. आपल्याला या ठिकाणी सांगता येतं 1913-14 मध्ये एक आयोग होता, 1913-14, त्याला म्हटलं जातं चेंबरलिन आयोग. हा सर्वात प्रथम आयोग आपल्याला सांगता येतो की ज्याने शिफारस केली होती की भारतामध्ये मध्यवर्ती बँक असली पाहिजे. पुढच्या कालावधीमध्ये काही घडलं नाही. मग काय झालं की आणखी एक आयोग नेमला गेला, तो नेमला गेला 1926 मध्ये. त्या आयोगाला आपण म्हणतो हिल्टन यंग आयोग असं म्हटलं जातं. त्या आयोगाला हिल्टन यंग आयोग 1926 मध्ये नेमण्यात आलेला आयोग. या आयोगाचं महत्व असं होतं की या आयोगाच्या शिफारशी पुढे पाठवण्यात आलेल्या होत्या की भारतामध्ये एखादी मध्यवर्ती बँक असली पाहिजे, अशा प्रकारची शिफारस यांनी केली. आणि यांनी ही जी शिफारस केली हिल्टन यंग आयोगानं, ती शिफारस मात्र पुढे पाठवली गेलेली होती. तर मग यांनी केलेली शिफारस आपल्याला लक्षात घ्यावी लागते. भारतात एक रिझर्व्ह बँक, मध्यवर्ती बँक असली पाहिजे किंवा रिझर्व्ह बँक असावी. मध्यवर्ती बँक ज्याला आपण रिझर्व्ह बँक म्हणतो, तर अशा प्रकारे भारतामध्ये एक असली पाहिजे. म्हणून हिल्टन यंग आयोग महत्वाचा, कारण यांची शिफारस पुढे पाठवली गेली आणि स्वीकारण्यात आलेली होती. आणि मग याच्यावरती विचार केला 1926 मध्ये. आपण उल्लेख करतोय शिफारस, पण लगेचच यांच्या शिफारशीवर विचार केला आणि 1927 ला एक निर्णय घेण्यात आला. 1927 चा जर आपण विचार केला तर रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी एक विधेयक मांडण्यात आलं. आपल्याला या ठिकाणी सांगता येतं RBI विधेयक मांडलं गेलं 1927 मध्ये. आणि त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी एक ऍक्ट पास करण्यात आला, त्याला म्हटलं जातं RBI ऍक्ट 1934. RBI ऍक्ट 1934 असं म्हटलं जातं. आणि हा ऍक्ट करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 ला आपल्याला सांगता येतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. 1 एप्रिल 1935. मग ही प्रक्रिया आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवावी लागते. सुरुवातीला सर्वात प्रथम कोणत्या आयोगानं अशा प्रकारची शिफारस केली की भारतामध्ये मध्यवर्ती बँक असली पाहिजे. आपण या ठिकाणी उल्लेख केला 1913-14 मध्ये चेंबरलिन आयोग होता. पण खऱ्या अर्थानं ज्या आयोगाच्या शिफारशीनुसार किंवा असं आपल्याला म्हणता येईल की ज्या आयोगाची शिफारस पुढे पाठवली गेली आणि त्याच्यानुसार एक विधेयक सुद्धा मांडण्यात आलं आणि एक कायदा सुद्धा करण्यात आला, आणि पुढच्या कालावधीमध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना सुद्धा झाली.
तो हिल्टन यंग आयोग 1926 मधला शिफारस भारतामध्ये एक मध्यवर्ती बँक असावी. आणि मग आरबीआय विधेयक मांडण्यात आलं 1927 मध्ये. एक कायदा झाला 1934 मध्ये आणि प्रत्यक्षामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली. आता 1935 मध्ये एक महत्वाची गोष्ट घडली होती. त्यावेळी एक चर्चा चालू होती की भारतामध्ये मध्यवर्ती बँक स्थापन करायची आहे, रिझर्व्ह बँक स्थापन करायची आहे. पण एका सदस्याला असं वाटत होतं किंवा काही सदस्यांना असं वाटत होतं की पूर्वीची जी इम्पिरियल बँक आहे त्या बँकेलाच मध्यवर्ती बँक बनवलं जावं. आणि तशा प्रकारची शिफारस एका सदस्याने केली सुद्धा. आपण जी नवीन रिझर्व्ह बँक स्थापन करतोय त्याच्याऐवजी आपण काय करूयात, तर पूर्वी 1921 मध्ये ज्या 3 प्रेसिडेन्सी बँकांचं राष्ट्रीयकरण करून आपण इम्पिरियल बँकेची निर्मिती केली होती, त्याच इम्पिरियल बँकेला आपण मध्यवर्ती बँक बनवावी अशा प्रकारची शिफारस केली गेली. पण या सदस्याची शिफारस स्वीकारण्यात आलेली नव्हती आणि पुढे मग आपल्याला म्हणता येतं की 1 एप्रिल 1935 मध्ये या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्यावेळी रिझर्व्ह बँकेचं जे मुख्यालय होतं ते कोणत्या ठिकाणी होतं याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय त्यावेळी कलकत्ता या ठिकाणी होतं. ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी होतं हे महत्वाचं आहे. पुढच्या कालावधीमध्ये हे मुख्यालय मुंबईला हलवण्यात आलं. मग हे मुख्यालय मुंबईला कधी हलवण्यात आलं याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. तर हे कलकत्त्याला सुरुवातीला 1935 मध्ये आणि आपण म्हणतोय की पुढच्या कालावधीमध्ये हे जे मुख्यालय आहे हे मुख्यालय मुंबईमध्ये आणण्यात आलं. मुंबई आपण म्हणूयात ते मुंबईमध्ये कधी आणण्यात आलं याचा जर विचार केला तर 1937 मध्ये. अशा प्रकारे सुरुवातीच्या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेची वाटचाल सहजपणे लक्षात ठेवता येण्यासारखी. आणि याच्यानंतर आपण पाहणार आहोत की प्रत्यक्षात मध्यवर्ती बँक म्हणजे काय, मध्यवर्ती बँकेचं वेगळेपण हे व्यापारी बँकेपेक्षा कसं असतं याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण त्याच्या अगोदर या बँकेचा इतिहास, स्थापनेचा इतिहास सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला लक्षामध्ये ठेवावा लागतो. लक्षात आलं? चेंबरलिन आयोग पहिला आयोग ज्यानं मध्यवर्ती बँकेची शिफारस भारतामध्ये केली. हा महत्वाचा आयोग कारण या आयोगाच्या शिफारस पुढे पाठवली गेली. आरबीआय विधेयक मांडलं गेलं 1927 मध्ये, ऍक्ट झाला 1934 मध्ये, स्थापना झाली 1 एप्रिल 1935 मध्ये. त्याच्यानंतर सुरुवातीला ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी मुख्यालय कलकत्त्याला, त्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे 2 वर्षांनी मुख्यालय मुंबईला आणण्यात आलं 1937 मध्ये. लक्षात आलं? अशा प्रकारे आणि मग पुढच्या कालावधीमध्ये आपण पाहतो की या रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं दिसतं आपल्याला 1 जानेवारी 1949 ला. हे पण आपण या ठिकाणी म्हणूयात 1 जानेवारी 1949 ला राष्ट्रीयकरण. खाजगी शेअरधारकांची बँक होती सुरुवातीच्या कालावधीमध्ये. त्याचाही आपण विचार पुढच्या टप्प्यामध्ये करूयात. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं की रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा इतिहास आता आपण अभ्यासूयात की मध्यवर्ती बँक नेमकी कशी असते. एखाद्या देशाच्या मध्यवर्ती बँकेमध्ये आणि एखाद्या देशाच्या व्यापारी बँकेमध्ये नेमका कोणता फरक असतो आपण या ठिकाणी घेऊयात. मध्यवर्ती बँक आपल्या देशामधील मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. आत्ताच आपण अभ्यासला. आता या मध्यवर्ती बँकेचा आणि व्यापारी बँकेचा आपल्याला विचार करायचा. नाणे बाजारामध्ये आपण व्यापारी बँकांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये आपल्या लक्षामध्ये आलं की व्यापारी बँकांचं कार्य कोणतं आहे किंवा व्यापारी बँकांची व्याख्या आपल्याला कोणत्या प्रकारे करता येईल याचा विचार आपण नाणे बाजारामध्ये केला. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की व्यापारी बँकांमध्ये ठेवी स्वीकारल्या जातात आणि कर्ज दिली जातात. अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्या संस्था यांना आपण व्यापारी बँका असं म्हटलं. पण मध्यवर्ती बँकाचा जर विचार केला तर मध्यवर्ती बँक हे कार्य करत नाहीये व्यापारी बँकांचं. मध्यवर्ती बँक देशातील चलन नियमित करते. मग या ठिकाणी देशातील चलन नियमित करण्याचा अधिकार कोणाला असतो? मध्यवर्ती बँकाला. तुम्ही म्हणाल मध्यवर्ती बँक देशाचं चलन नियमित करते म्हणजे नेमकं काय करताय? तुम्हाला आठवतंय का आपण M0, M1, M2, M3, M4 या संकल्पना अभ्यासलेल्या होत्या इन्फ्लेशन या प्रकरणामध्ये.
तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलेलं होतं की देशाचा पुरवठा नियमित करते म्हणजे काय, तर लोकांच्या हातामध्ये किती पैसा आला पाहिजे, याशिवाय चलन छापल्यावर किती पुढे गेलं पाहिजे, लोकांच्या हातात किती चलन द्यायचं, लोकांच्या हातात चलन जास्त झाल्यानंतर ते चलन कसं काढून घ्यायचं, याचं नियमन कोण करतं, तर देशामध्ये एकमेव बँक करते, ती म्हणजे आपली मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणून आपण म्हणतो मध्यवर्ती बँक देशाचं चलन नियमित करते. आपण म्हणूयात देशाचे चलन नियमित करते, चलन नियमित करते. तुमच्या लक्षात आलं, चलन नियमित करते. बाजारात किती पैसा ओतायचा आहे लोकांच्या हातात, किती पैसा काढून घ्यायचा हे रिझर्व्ह बँक ठरवते. त्यानुसार धोरणं आखते. मग तो पैसा कसा काढला जातो, कसा लोकांच्या हातामध्ये पुरवला जातो, याचा अभ्यास याही प्रकरणात आपण करायचा आहे पुढे. आणि मागचं जे आपलं प्रकरण होतं जे इन्फ्लेशन, त्याच्यामध्ये सुद्धा आपण केलेलं होतं. लक्षात आलं. मग व्यापारी बँकांचं कार्य आहे ठेवी स्वीकारणं, कर्ज देणे. पण या ठिकाणी देशातली एकमेव बँक अशी असते, सेंट्रल बँक ज्याला आपण म्हणतो, आपल्या देशाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही देशातील चलन नियमित करते. दुसरं, मध्यवर्ती बँकांचा जर विचार केला तर देशात फक्त एकच मध्यवर्ती बँक आहे. व्यापारी बँकांचा विचार केला तर देशात अनेक व्यापारी बँका आपल्याला दिसून येतात आणि वेगवेगळ्या व्यापारी बँकांचा आपण अभ्यास सुद्धा केला त्याच्यामध्ये. मग आता दोन गोष्टी अजून आपल्याला अभ्यासाव्या लागतील, किंवा एक गोष्ट आपण म्हणूयात, मध्यवर्ती बँकेचा उद्देश काय असतो आणि व्यापारी बँकेचा उद्देश काय असतो. व्यापारी बँकांचा आपण पाहायला की ठेवी स्वीकारतात, लोकांना कर्ज देतात आणि त्या कर्जांमधून नफा मिळवणं हा व्यापारी बँकेचा उद्देश असतो. म्हणजे व्यापारी बँकेचा उद्देश नफा मिळवणं असतो, पण मध्यवर्ती बँकेचा उद्देश नफा मिळवणं हा नसतो. तर मध्यवर्ती बँकेचा उद्देश कोणता असतो, तर तो असतो किमती स्थिर राखणे. किंमत स्थिर राखण्याचं काम हे मध्यवर्ती बँकेचं असतं आणि त्याच्यानुसार आपली धोरणं ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आखत असते. लक्षात आलं. व्यापारी बँकांचा तुम्ही अभ्यास केला, मध्यवर्ती बँक आपण त्याच्या अनुसरून त्याची तुलना करून समजावून घेतोय. सुरुवातीला आपण म्हटलं की व्यापारी बँका ठेवी स्वीकारतात, कर्ज देतात आणि हेच त्यांचं कार्य आहे. आणि मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत मात्र आपण म्हणतोय की देशातील चलन नियमित करण्याचं काम आहे. त्याच्यामध्ये केव्हा ते चलन बाजारामध्ये ओतलं गेलं पाहिजे आणि केव्हा काढून घ्यायचं आहे त्याचं नियमन करण्याचं काम हे रिझर्व्ह बँक करत आहे. लोकांच्या हातातील पैसा पुढे किती द्यायचा, लोकांच्या हातात किती द्यायचा हे ठरवण्याचं काम करणारी बँक. लक्षात आलं. एकच असते देशामध्ये, व्यापारी बँका अनेक असतात. मध्यवर्ती बँकांचा उद्देश किंमत स्थिर करणे, राखणे हा असतो. आणि पुढे आपण पाहूयात की किंमत स्थिर राखायची म्हणजे काय करायची आणि यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणती धोरणं आखते याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. पण या ठिकाणी पहा, मध्यवर्ती बँक किमती स्थिर राखण्याचं काम करते, पण व्यापारी बँका यांचा उद्देशच मुळात नफा कमवणं असतो. तर अशा प्रकारे हा फरक जो आहे मध्यवर्ती आणि व्यापारी बँका यांच्यामधला हा फरक आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, आपण आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेचा विचार केला, त्याच्या तुलना केली व्यापारी बँकांशी आपल्या देशातील, आणि आपल्याला समजलं की सर्वात महत्वाची मध्यवर्ती बँक जी देशासाठी काम करत आहे. मग अशा मध्यवर्ती बँकाची जगाच्या दृष्टिकोनातून विचार करा, संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला थोडीशी अशी उत्सुकता निर्माण होते का की जगामधली सर्वात पहिली मध्यवर्ती बँक कोठे आणि केव्हा स्थापन झाली? आपण स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर तुम्ही कल्पना करू शकता का? जवळजवळ 300-400 वर्षापूर्वी, 300-350 वर्षापूर्वी ही बँक स्थापन झाली होती. जगातली पहिली मध्यवर्ती बँक म्हटलं जातं त्याला. मग आपल्याला विचार करावा लागतो, जगातील पहिली मध्यवर्ती बँक, जगामधील मध्यवर्ती बँका असं आपण म्हणूयात. मग त्याच्यामध्ये आपण विचार करूयात
जगामधील पहिली मध्यवर्ती बँक कोणती आहे? त्या बँकेचं नाव आहे रिक्स बँक ऑफ स्वीडन असं तिला म्हटलं जातं. आणि कधी स्थापन झाली याचा विचार केला तर 1656 ते 1657च्या कालावधीमध्ये. 1656-57च्या कालावधीमध्ये स्वीडनमध्ये एक जगातली पहिली मध्यवर्ती बँक स्थापन झाली, जिला म्हटलं जातं रिक्स बँक ऑफ स्वीडन. रिक्स बँक ऑफ स्वीडन ही जगामधील पहिली मध्यवर्ती बँक स्थापन झाली होती. आपल्या लक्षात आलं की कुठेतरी जगामध्ये सुरुवात झाली होती, ज्याला आपण म्हणतोय 1656 ते 1657. याच्यानंतर जगामधली दुसरी बँक आणि ज्या बँकांच्या धर्तीवर पुढे जगामध्ये अनेक मध्यवर्ती बँका स्थापन झाली, जगातली पहिली सुव्यवस्थित मध्यवर्ती बँक असंही आपल्याला या बँकेच्या बाबतीत म्हणता येतं, ती बँक स्थापन झाली इंग्लंडमध्ये. त्या बँकेला म्हटलं जातं बँक ऑफ इंग्लंड. आणि बँक ऑफ इंग्लंड ही जगातील दुसरी मध्यवर्ती बँक होती. बँक ऑफ इंग्लंड कधी स्थापना झाली होती बँक ऑफ इंग्लंडची, याची जर तुम्ही विचार केला तर ही जगातली दुसरी मध्यवर्ती बँक 1694 1694 मध्ये बँक ऑफ इंग्लंडची स्थापना झाली होती. दुसरी मध्यवर्ती बँक स्थापन झाली. मग जगामध्ये मध्यवर्ती बँकांचं महत्व लक्षात यायला लागलं, मध्यवर्ती बँका स्थापन होऊ लागल्या. आणि ही जी बँक ऑफ इंग्लंड स्थापन झाली याचा जर तुम्ही विचार केला तर जगातील अनेक मध्यवर्ती बँकांवर कोणत्या बँकेचा प्रभाव दिसून येतो याचा जर तुम्ही विचार केला तर या बँक ऑफ इंग्लंडचा प्रभाव जगातील अनेक मध्यवर्ती बँकांवरती दिसून येतो. साहजिकच आहे, भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. मग भारतामध्ये आपली जी मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याच्यावर सुद्धा कोणत्या बँकेचा प्रभाव दिसून येतो तर या बँक ऑफ इंग्लंड या मध्यवर्ती बँकेचा प्रभाव आपल्या रिझर्व्ह बँकेवरती दिसून येत आहे. आता सगळ्यात महत्वाचं, आजची महासत्ता असलेली आणि अमेरिका या देशामध्ये मध्यवर्ती बँक कधी स्थापन झाली? कारण अमेरिकेमध्ये जी मध्यवर्ती बँक स्थापन झाली ती जगातली तिसरी मध्यवर्ती बँक मानली जाते. या बँकेला कोणत्या नावाने ओळखलं जातं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. जगातली तिसरी मध्यवर्ती बँक स्थापन झाली, ज्याला फेडरल रिझर्व्ह असं म्हटलं गेलं. आपण या ठिकाणी म्हणूयात जगातील तिसरी फेडरल रिझर्व्ह या नावाने जगातील तिसरी मध्यवर्ती बँक स्थापन झाली अमेरिकेमध्ये. आणि कधी स्थापन झाली याचा जर तुम्ही विचार केला तर खूप उशिरा आपल्याला सांगता येईल, 1913 मध्ये तिसरी मध्यवर्ती बँक. मग पुढच्या कालावधीमध्ये भारतामध्ये पण स्थापन बँका झालेल्या दिसतात. आता आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की जर विधानांमध्ये आपल्याला विचारलं अगदी अलीकडील कालावधीमध्ये स्थापन झालेली बँक मध्यवर्ती बँक कोणत्या संघटनेची आहे, कोणत्या देशाची आहे, ते याला म्हटलं जातं युरोपियन मध्यवर्ती बँक. अलीकडच्या कालावधीमध्ये स्थापन झालेली बँक ज्याला युरोपियन सेंट्रल बँक किंवा युरोपियन मध्यवर्ती बँक असं म्हटलं जातं. ही अलीकडच्या कालावधीमध्ये स्थापन झालेली मध्यवर्ती बँक आहे. कधी स्थापन झाली? 1998 ला स्थापन झालेली बँक आहे. आपल्याला सांगता येतं या ठिकाणी कधी स्थापन झाली तर 1 जून 1998 1 जून 1998 मध्ये स्थापन झालेली बँक. आता आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली तुमच्या मनामध्ये की जगामध्ये मध्यवर्ती बँकांची रचना कशी कशी होती. सर्वात सुरुवातीला कोणती बँक स्थापन झाली त्याचा आपण विचार केला. 1656-57 मध्ये रिक्स बँक ऑफ स्वीडन, स्वीडन मधली. त्याच्यानंतर दुसरी मध्यवर्ती बँक झाली बँक ऑफ इंग्लंड असं आपण म्हटलं. बँक ऑफ इंग्लंडचं वैशिष्ट्य आपण अभ्यासलं की जगामधील अनेक मध्यवर्ती बँकांची रचना
या बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे. आणि भारतातील मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती सुद्धा कोणत्या बँकेचा प्रभाव आहे असा जर आपण विचार केला तर बँक ऑफ इंग्लंडचा आहे. अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह नावाने एक बँक स्थापन झाली, जी अमेरिकेची मध्यवर्ती बँक 1913 मध्ये. त्याच्यानंतर युरोपियन सेंट्रल बँक आपण असं म्हणतो, तर ते जून 1998 मध्ये स्थापन झालेली आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये आणि आपल्या देशाचा आपण अभ्यासला. आता आपण पाहूयात की रिझर्व्ह बँकेचं जे राष्ट्रीयकरण झालं ते कोणत्या पद्धतीनं झालं. आपण या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण अभ्यासूयात. रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण अभ्यासताना काही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. उदाहरणार्थ पहा, कोणकोणत्या. रिझर्व्ह बँकेचं ज्यावेळी राष्ट्रीयकरण झालं त्यावेळी रिझर्व्ह बँक कोणत्या स्वरूपामध्ये होती आणि तिचं राष्ट्रीयकरण कोणत्या प्रकारे केलं. मग आपण म्हणूयात आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राष्ट्रीयकरण. एक एक टप्पा, एक एक पैलू आपण उलगडून पाहूयात, समजावून घेऊयात. रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण. स्थापनेच्या वेळी विचार करा, रिझर्व्ह बँक कोणाची बँक होती? सरकारची होती का खाजगी शेअरधारकांची होती? स्थापनेच्या वेळी रिझर्व्ह बँकेचं एकूण भांडवल किती होतं याचा विचार करा. मग सुरुवातीला आपला प्रश्न होता की स्थापनेच्या वेळी रिझर्व्ह बँक कोणाच्या ताब्यामध्ये होती. तर आपल्याला सांगता येतं ज्यावेळी स्थापना झाली रिझर्व्ह बँकेची त्यावेळी ती बँक खाजगी शेअरधारकांची बँक म्हणून ओळखली जात होती. तिची मालकी खाजगी शेअरधारकांकडे होती. खाजगी शेअरधारकांची बँक म्हणून ओळखलं जातं या बँकेला, खाजगी शेअरधारकांची बँक. आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये या बँकेचं भांडवल किती होतं याचा जर विचार केला तर 5 कोटी रुपये भांडवल होतं. 5 कोटी रुपये हे सुरुवातीच्या कालावधीमधील रिझर्व्ह बँकेची स्थिती. आता याच्यामध्ये आपण म्हणतो खाजगी शेअरधारकांची, तर यांचं भांडवल किती होतं? यांचं भांडवल होतं 2.8 कोटी. यांचे शेअर्स जास्त होते. आणि केंद्र सरकारचं या रिझर्व्ह बँकेमध्ये भांडवल होतं 5 कोटी रुपयापैकी. हे पहा, आपण या ठिकाणी असं पाहूया. असा विचार करूयात, 5 कोटीमध्ये कोणाचा किती वाटा होता त्याचा विचार करूयात. आपण म्हटलं या 5 कोटी मधल्या 2.8 करोड 2.8 करोड म्हणूयात आपण, हे कोणाचे होते? खाजगी शेअरधारकांचे होते. 5 कोटी जे भांडवल होतं त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा होता आणि उरलेलं 2.2 कोटी 2.2 कोटी हे शेअरधारकांचं केंद्र सरकारचं भांडवल होतं. केंद्र सरकार. तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये अशा प्रकारची रचना होते. लक्षात आलं? 5 कोटी भांडवल होतं, त्यातलं 2.8 करोड खाजगी शेअरधारकांचं होतं आणि या ठिकाणी म्हणूयात खाजगी शेअरधारक, आणि 2.2 कोटी केंद्र सरकारचं होतं. आता ही बँक स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायची होती सरकारला. मग सरकारने याच्यासाठी काय केलं? सरकारने काय केलं? खाजगी भागधारकांना त्यांचे जे शेअर्स होते त्या 100, एक उदाहरण सांगतो, 100 रुपयांच्या शेअर्सवर त्यांना किती पैसे दिले? शेअर्सवर त्यांना जे पैसे देण्यात आलेले होते ते होते 118 रुपये 10 आणे. एवढे पैसे माघारी करण्यात आले. 118 रुपये 10 आणे एवढे पैसे माघारी केले गेले. मग आता विचार करा, केंद्र सरकारने त्यांचे पैसे माघारी द्यायला सुरुवात केली. पण आपल्याला असंही जाणून घेण्याची इच्छा आहे की भारत सरकारने रिझर्व्ह बँकेचं ज्यावेळी राष्ट्रीयकरण केलं त्यावेळी एकूण किती रुपये खाजगी भागधारकांना दिलेले होते. तर आपल्याला सांगता येतं ती संख्या आहे
5.54 कोटी रुपये केंद्र सरकारने देऊन टाकलाय यांना, आणि सगळे शेअर्स आपल्या ताब्यामध्ये घेतले केंद्र सरकारने. आणि मग सगळे शेअर्स केंद्र सरकारकडे आले की आपण म्हणतो 1 जानेवारी 1949 ला काय झालंय, तर रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. तशा प्रकारे 1949 मध्ये या बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आपल्याला आढळून येतं. जे आपण राष्ट्रीयकरण म्हणतोय 1949. लक्षात आलं की सुरुवातीला कशा प्रकारे रचना होती. आपण म्हटलं सुरुवातीला खाजगी शेअरधारकांची बँक होती. 5 कोटी रुपये भांडवल होतं. त्या 5 कोटी मधले 2.8 कोटी खाजगी शेअरधारकांचे आणि 2.2 कोटी केंद्र सरकारचे होते. साहजिकच आहे, यांच्याकडे शेअर्स जास्त होते म्हणजे हे मालक असणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर आपण म्हटलं की ही बँक सरकारला स्वतःच्या ताब्यात घ्यायची होती. सरकारने काय केलं, 100 रुपयांच्या शेअर्सवर 118 रुपये 10 आणे यांना दिले आणि ती बँक आपल्या ताब्यामध्ये घेतली. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येतं की यांना 5.54 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले, सगळे शेअर्स आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि बँकेचं राष्ट्रीयकरण झालं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारची बँक झाली. लक्षात आलं. तशा प्रकारे आता हे तुम्हाला राष्ट्रीयकरण कसं झालं हे आपण समजावून सांगितलं. आता आपल्याला काय समजावून घ्यायचंय पहा. आपल्याला समजावून घ्यायचंय की रिझर्व्ह बँकेचे महत्वाचे कायदे कोणते आहेत, त्या कायद्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि मग रिझर्व्ह बँकेचे कायदे पुन्हा पुढे पुढे आपल्याला सारखे येतात. मग आपल्याला काय करावं लागतं की या कायद्याविषयी थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. आणि आपण सगळे कायदे नाहीत, भरपूर कायदे आहेत, पण रिझर्व्ह बँकेचे जे महत्वाचे कायदे आहेत त्याच कायद्यांचा विचार करणार आहोत. कुठले कुठले आपण पाहूया. महत्वाचे कायदे असं अगोदर आपण म्हणूयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विषयक असणारे महत्वाचे कायदे. कोणकोणत्या कायद्यांचा याच्यामध्ये समावेश होतो याचा जर तुम्ही विचार केला आपल्याला सांगता येते या ठिकाणी. आरबीआय ऍक्ट 1934 हा एक महत्वाचा कायदा आहे. त्याच्यानंतर बँकिंग नियमन कायदा 1949 चा हा कायदा आहे. बँकिंग नियमन कायदा. एकोणीसशे 49 हा एक कायदा आहे. त्याच्यानंतर आणखी कुठला महत्वाचा आहे, कंपनी कायदा 1956 हा एक महत्वाचा कायदा आहे. कंपनी कायदा. कोणकोणत्या कायद्यांचा आपण विचार करणार आहोत ते आपण पाहूयात अगोदर. कंपनी कायदा 1956. 1969 ला बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यावेळी कायदा करण्यात आला, त्याला 1970 चा बँकिंग कंपनी कायदा असं म्हटलं जातं. 1970 बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा आहे हा. बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा. बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा साहजिकच आहे 1970 मध्ये करण्यात आलेला होता. आणि 1980 चा कायदा, कारण 1980 ला आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं, तर त्यावेळी 1980 चा बँकिंग हस्तांतरण कायदा आहे. 1980 बँकिंग कंपनी हाच हस्तांतरण कायदा. या कायद्यांचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करावा लागतो. 1970 चे 1980 चे कायदे आपण अभ्यासले. एखाद्या बँकेचं विलिनीकरण करायचं असेल तर या 2 कायद्यांमध्ये दुरुस्ती करावी लागते. 70-80 च्या राष्ट्रीयकृत बँका जर असतील आणि त्यांचं जर विलिनीकरण करायचं असेल तर या 2 कायद्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं असतं, हे आपण अभ्यासलंय.
तर आता पहा महत्वाचे कायदे. RBI ऍक्ट 1934, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949, कंपनी ऍक्ट 1956, 1970चा बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा 1970 आणि 1980चा बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा 1980 यांचा विचार आपल्याला करावा लागतो. आता एका एका कायद्याचा आपण विचार करूयात. सुरुवातीला RBI ऍक्ट 1934. आपण एवढा अभ्यास करतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा. RBI ऍक्ट 1934 काय आहे हे आपण समजावून घेऊया. सुरुवातीच्या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या वेळी केलेला कायदा. कधी करण्यात आला होता? 6 मार्च 1934ला हा कायदा करण्यात आला. 6 मार्च 1934 या दिवशी कायदा करण्यात आला. आता या कायद्यानुसार काय होतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बँकांना रिझर्व्ह बँकेच्या कायद्याअंतर्गत नोंदणी करावी लागते. कोणाकोणाला? आपण बँकांचा अभ्यास केलाय, आपण गैर बँकांचा सुद्धा अभ्यास केलाय. गैर बँका यांना बँका आणि गैर बँका यांना रिझर्व्ह बँक कायद्याअंतर्गत नोंद करावी लागते. यांना नोंद करा. 1934च्या कायद्यानुसार यांना RBI कायद्याअंतर्गत नोंदणी करावी लागते. यांची नोंदणी करावी लागते. 1934च्या कायद्याअंतर्गत ही अट आहे. त्याच्यानंतर आता ही या ठिकाणी नोंद केली. काय होईल नोंद केल्यानंतर? मग ज्यावेळी या बँका गैर बँका RBI कायद्याअंतर्गत नोंदणी करतात त्यावेळी मग या सगळ्या बँकांची गैर बँकांची जी नावं आहेत ती नावं बँकेच्या एका अनुसूचीमध्ये जोडली जातात. इथे नोंद झाली यांची नावं आपण ज्या बँकांची बँकांची नावं असं म्हणूयात आपण, त्यांची नावं आपल्याला सांगता येईल रिझर्व्ह बँकेच्या अनुसूचीमध्ये, RBIच्या अनुसूचीमध्ये, RBIच्या अनुसूचीमध्ये जोडली जातात. यांची नोंदणी झाली की मग अनुसूची मध्ये जोडली जातात. ह्या अनुसूच्या काय आहेत हे आपल्याला रिझर्व्ह बँकेमध्ये अभ्यासाव्या लागतात. पण त्याच्यामध्ये कशा प्रकारे रचना असते की 1934च्या कायद्यामध्ये सांगण्यात आलेल्या बँका गैर बँका स्थापन करायच्यात तुम्हाला तर रिझर्व्ह बँक कायद्याअंतर्गत नोंदणी करावी लागेल. एकदा का नोंदणी झाली की त्यांची नावं रिझर्व्ह बँकेच्या अनुसूचीमध्ये जोडली जातील आणि एकदा का यांची नावं रिझर्व्ह बँकेच्या अनुसूचीमध्ये जोडली गेली की मग काय होईल तर त्या बँका काम करण्यासाठी पात्र होतात, काम करू शकतात. बँका काम करण्यास पात्र होतात. 1934 तुमच्या लक्षात आलं असेल कायदा कशा प्रकारे आहे तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. बँक स्थापन करायची, गैर बँक स्थापन करायची, नोंदणी 1934च्या कायद्यानुसार करावी लागेल. 1934च्या कायद्यानुसार नोंदणी केली, त्यांची नावं RBIच्या अनुसूचीमध्ये येतील. नावं RBIच्या अनुसूचीमध्ये आली की ते बँका काम करण्यासाठी पात्र ठरतात. हे कोणत्या कायद्यानुसार? तर 1934च्या कायद्यानुसार. हा आहे RBI ऍक्ट 1934. थोडक्यात तुम्हाला त्याची ओळख असली पाहिजे. आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949चा आपण विचार करूयात. बँकिंग नियमन कायदा 1949. बँकिंग नियमन कायदा 1949. 1934च्या कायद्याचा आपण विचार केला. बँका गैर बँकांची नोंदणी करावी लागेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 नुसार. नोंदणी झाली, रिझर्व्ह बँकेच्या अनुसूचीमध्ये जोडल्या जातील. एकदा का रिझर्व्ह बँकेच्या अनुसूचीमध्ये जोडल्या गेल्या
की त्या काम करण्यासाठी पात्र होतात. कोणत्या कायद्यानुसार? 1934च्या कायद्यानुसार. आता विचार करा, बँकिंग कायदा, बँकिंग नियमन कायदा, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 नेमका काय आहे? आता पहा, तुम्हाला जर असं विचारलं की सर्व बँकांचं नियंत्रण कोणत्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेकडे आलंय, तर आपल्याला उत्तर सांगता येतं बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. लक्षात आलं? सर्व बँकांचं नियंत्रण आलं या कायद्यानुसार. सर्व बँकांवर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण प्रस्थापित झालं. सर्व बँकांचे नियंत्रण RBI कडे या कायद्यानं आलं. सर्व बँकांचं नियंत्रण कुठे आलंय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे. बँकिंग नियमन कायदा 1949. लक्षात आलं? आता तुम्ही म्हणाल सर्व बँकांचं नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे आलं म्हणजे काय झालं? एखाद्याला बँक स्थापन करायची परवानगी घ्यावी लागेल. एखाद्या बँकेला परवाना द्यायचा आहे रिझर्व्ह बँकेला. एखाद्या बँकेला बंद करायचं आहे. एका बँकेचं दुसऱ्या बँकेमध्ये विलिनीकरण करायचं आहे. बँकेच्या शाखा बंद करायच्या आहेत. संचालक मंडळ बरखास्त करून टाकायचं आहे. एखाद्या बँकेवरती कारवाई करायची आहे. सगळे महत्वाचे अधिकार कोणत्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेकडे आले? 1949च्या कायद्यानुसार. लक्षात आलं? कोणत्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेकडे आले? या कायद्यानुसार 1949चा कायदा त्याला आपण म्हणतो. या कायद्यानुसार हे सगळे अधिकार रिझर्व्ह बँकेकडे आले. लक्षात आलं? 1934च्या कायद्यानुसार नोंदणी करावी लागेल आणि याच्यानुसार 1949च्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण सगळ्या बँकांवर प्रस्थापित होईल. बँक स्थापन करायची आहे, बँकेला परवाना द्यायचा आहे, बँक बंद करायची आहे, एका बँकेचं दुसऱ्या बँकेत विलिनीकरण करायचं आहे, बँकेच्या शाखा बंद करायच्या आहेत, त्यांचं संचालक मंडळ बरखास्त करून टाकायचं आहे, एखाद्या बँकेवरती कारवाई करायची आहे. आपण पाहतो रिझर्व्ह बँक बँकेवरती कारवाई करते. कोणत्या कायद्याच्या आधारे? 1949चा कायदा. अशा प्रकारे सर्व महत्वाचे अधिकार बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार रिझर्व्ह बँकेकडे आले. म्हणून आपण म्हणतो सर्व बँकांचं नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे कोणत्या कायद्यानुसार आलं? तर बँकिंग नियमन कायदा, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. समजला तुम्हाला 1949चा कायदा? ठीक आहे. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की तुम्ही RBI ऍक्ट 1934 सांगितला, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 सांगितला, पण तुम्ही कंपनी कायदा म्हटलाय, कंपनी ऍक्ट 1956. मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण होईल, बँकांचा अभ्यास जर तुमचा असेल की हा कंपनी कायदा लागू होतो का बँकांना? हो, लागू होतो. 1956 जो कंपनी कायदा आहे, कारण बँका सुद्धा कंपन्या आहेत हे उल्लेख केला गेलेला आहे. बँका सुद्धा कंपन्याच आहेत, म्हणून बँकांना कंपनी कायदा 1956 लागू होतो. आपण पाहूयात कंपनी कायदा 1956. कंपनी कायदा 1956. विचार करा, दोन कायदे आपण अभ्यासले आणि एक संकल्पना आता तुमच्या मनातली क्लिअर ही पण झाली. ती होती कंपनी कायदा बँकांना लागू होतो का? स्पष्टपणे लक्षात ठेवायचंय, कंपनी कायदा बँकांना लागू होतो. आता ही गोष्ट आपल्या लक्षात आली. म्हणजे थोडक्यात एखादी बँक स्थापन झाली आहे तर त्याला सुद्धा कंपनी कायद्यामध्ये नोंद करून ठेवावी लागते. मग त्याच्यामध्ये काय, तुम्ही म्हणाल काय नोंद काय करायची आहे? बँकेची रचना कशी असणार आहे, संचालक मंडळाची रचना कशी असणार आहे, याची नोंद कोणत्या कायद्यानुसार करावी लागते? याची नोंद कंपनी कायद्यानुसार करावी लागते. बँकेची आपण उल्लेख केल्याप्रमाणे काय काय ते लक्षात ठेवायचं. बँकेची रचना, संचालक मंडळ कसं असेल याची नोंद कोणत्या कायद्यान्वये करावी लागते? कंपनी कायदा. आता कंपनी कायद्यामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये दुरुस्ती झाली आहे. ती दुरुस्ती कधी झाली आहे याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं 2013 मध्ये
कंपनी कायद्यामध्ये दुरुस्ती झालेली आपल्याला दिसून येते अलीकडच्या कालावधीमध्ये. आणि हा 2013 मध्ये जी दुरुस्ती झाली आहे ती दुरुस्ती सुद्धा बँकांना लागू असते. लक्षात आलं? म्हणजे पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आलं की कंपनी कायदा बँकांना लागू होऊ शकतो. एखादी बँक जर स्थापन झाली तर त्याची सुद्धा नोंद या कंपनी कायद्यानुसार करावी लागते. आणि मग याच्यामध्ये कशाची नोंद करावी लागते? बँकेची रचना आहे, संचालक मंडळाची आहे रचना, याची नोंद करावी लागते या कंपनी कायदा 1956 नुसार. लक्षात आलं? हे लक्षात ठेवायचं. आता पहा, 3 कायदे आपण अभ्यासले. 1934चा आरबीआय ऍक्ट आपण अभ्यासला, 1949चा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नियामक कायदा, नियमन कायदा, बँकिंग नियमन कायदा म्हणतात त्याला, आणि आता कंपनी कायदा 1956, कंपनी ऍक्ट 1956. आता चौथा आपल्याला अभ्यासायचा आहे महत्वाचा कायदा रिझर्व्ह बँकेसंबंधी, की ज्यावेळी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं. आपण अभ्यासलं, नाणे बाजारामध्ये राष्ट्रीयकरणाचा अभ्यास केला. वेगवेगळ्या बँकांचं राष्ट्रीयकरण होत 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 ते अगदी 11 वरती आलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. पण वेगवेगळ्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. उदाहरणार्थ पहा, आपण म्हणूयात 1970चा कायदा, असा अगोदर आपण म्हणूयात, आपलं टायटल देऊयात 1970चा कायदा. 1970चा कायदा हे टायटल आपण दिला. कशा संबंधी कधी करण्यात आला? आपणाला सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं होतं? 1969 मध्ये. किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं यावेळी? 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. यावेळी जो कायदा करण्यात आला तो कायदा म्हणजे 1970चा बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा. मग या 14 बँकांचं नियमन करण्याचा अधिकार कोणाचा आहे? या ज्या 14 बँका स्थापन झाल्या आपण म्हणतो यांचं नियमन रिझर्व्ह बँकेकडे आहे, नियमन आरबीआय कडे आहे. 1970चा कायदा. त्याच्यासाठी बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा करण्यात आलेला होता. खाजगी क्षेत्रातील बँका सार्वजनिक क्षेत्राकडे आल्या, रिझर्व्ह बँकेकडे सोपवल्या गेल्या, त्याला म्हणतो आपण बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा 1970. ज्याप्रमाणे 1970 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, त्याचप्रमाणे 1980 मध्ये सुद्धा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. मग त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं 1980चा बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा. 1980 बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा. बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा. पुन्हा 1980 ला आपण अभ्यास केला. राष्ट्रीयकरणामध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. 6 बँका यांचं राष्ट्रीयकरण झालं 1980 मध्ये. यावेळी 200 कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं आणि राष्ट्रीयकरण झालं की त्या बँका कुठे सोपवल्या गेल्या? रिझर्व्ह बँकेला त्यांच्या नियमनाचा अधिकार देण्यात आला. त्याला आपण म्हणतो बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा 1980चा. लक्षात आलं? तर हे 5 महत्वाचे कायदे आपण अभ्यासले. या ठिकाणी सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे पहा कोणकोणते कायदे आपण अभ्यासले. हे आरबीआय ऍक्ट आपण अभ्यासला, बँकिंग नियमन कायदा 1949 आपण अभ्यासला, कंपनी कायदा 1956 आपण अभ्यासला, 1970चा बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं. त्याच्यानंतर 1980चा बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा आपण अभ्यासला. तशा प्रकारे महत्वाचे काही कायदे आपण अभ्यासले की जे पुढे पुढे आपल्याला येतील आणि त्या कायद्याविषयीची माहिती आपल्या लक्षामध्ये राहील. आता आपल्याला सुरुवात करायची आहे महत्वाच्या भागाकडे. तो महत्वाचा भाग आहे मध्यवर्ती बँकेची रचना कशी आहे आपल्या देशात. मध्यवर्ती बँकेची
रचना कशी आहे हे आपण अभ्यासूया. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, संचालक मंडळ, त्यांची रचना अगोदर आपल्याला अभ्यासावी लागेल. आता विचार करा, थोडासा कायद्यांच्या स्वरूपामध्ये पण आपण अभ्यास करूयात. या ठिकाणी आपण विचार करूयात, मध्यवर्ती संचालक मंडळ असतं, त्याची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार केली जाते. पहिली गोष्ट, संचालक मंडळ. आपण संचालक मंडळाचा अभ्यास करतो, किती आहेत याचा विचार करतो. हे संचालक मंडळ कोणत्या कायद्यानुसार, यांची रचना कोणत्या कायद्यानुसार. आरबीआय ऍक्ट 1934 संचालक मंडळाची रचना. रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार संचालक मंडळाची जी नियुक्ती केली जाते, ती नियुक्ती कोणत्या कायद्यानुसार केली जाते. पहा, संचालक मंडळ नियुक्ती. रिझर्व्ह बँकेला संचालक मंडळ आहे, मग त्या संचालक मंडळाची नियुक्ती कोणत्या कायद्यानुसार होईल याचा जर तुम्ही विचार केला तर आरबीआय ऍक्ट 1934 या कायद्यानुसार संचालक मंडळाची नियुक्ती होते. दुसरी गोष्ट, कोण करतं हे संचालक मंडळ नेमतं कोण. भारत सरकार नेमतं. संचालक मंडळाची नेमणूक कोणामार्फत केली जाईल, भारत सरकार मार्फत केली जाईल असं आपण विचार करूयात. भारत सरकार करेल असं कोणतं कलम आहे का, कोणत्या कलमानुसार भारत सरकार मध्यवर्ती संचालक मंडळाची निर्मिती करते याचा जर आपण विचार केला तर लक्षात ठेवायचं कलम 8 आहे. कलम 8 नुसार संचालक मंडळाची नियुक्ती भारत सरकार मार्फत केली जाते. दोन मुद्दे कळाले तुम्हाला. काय आपण म्हणतो, संचालक मंडळाची नेमणूक केली जाते, कोणत्या कायद्यानुसार नियुक्ती होते, आरबीआय ऍक्ट 1934 नुसार भारत सरकार याची नेमणूक करतं, कोणत्या कलमानुसार करतं, कलम 8 नुसार. इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. आता विचार करा, मध्यवर्ती संचालक मंडळ जे आहे त्याच्यामध्ये किती संचालक असतात. हे जे आहे किती संचालक मंडळाचं मिळून हे मध्यवर्ती संचालक मंडळ बनलेलं आहे. 21 संचालक असतात मध्यवर्ती संचालक मंडळामध्ये. लक्षात आला. गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे, समजणं महत्वाचं आहे. संचालक मंडळाची नियुक्ती कायदा म्हटलं भारत सरकार करतंय, कलम 8 नुसार करतंय. मनामध्ये नेहमीच प्रश्न राहणार की किती संचालक असतील याच्यामध्ये. 21 आहे. पहिले 20 होते, आता एक वाढवलाय, 21 आहे. पुन्हा एकदा मनामध्ये प्रश्न, कुठले 21 कुठले आहेत. 21 ठीक आहे, पण कोणते. गव्हर्नर किती, डेप्युटी गव्हर्नर किती आहेत, आणखी कोणकोणत्या क्षेत्रामधले लोक आहेत. मग 21 जणांचं संचालक मंडळ कोणतं हे आपण अभ्यासायला सुरुवात करूया. संचालक मंडळ आपण म्हटलं संख्या 21. आता आपल्याला समजावून घ्यायचं आहे ही जी संख्या आपण 21 म्हणतोय त्याच्यामध्ये कोणा संचालकांचा समावेश होतो. गव्हर्नर असणार आहे, आपण म्हणूयात गव्हर्नर. एक गव्हर्नर आहेत, त्याच्यानंतर येतात डेप्युटी गव्हर्नर. मग ते डेप्युटी गव्हर्नर किती असतात त्याचा आपण विचार करूयात. डेप्युटी गव्हर्नर ही रचना आपल्याला लक्षात घ्यावी लागते. एक एक पाहा. एक डेप्युटी गव्हर्नर प्लस 4 डेप्युटी गव्हर्नर, 5 जण झाले. आता आपल्याला उरलेले 16 कोण आहेत ते अभ्यासायचं. गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर मिळून
5 जण झाले. गव्हर्नर 1 आहे, डेप्युटी गव्हर्नर 4 आहेत. थोडासा मनामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर महत्वाचे, त्यांची अगदी नावही आपल्याला पाठ करावी लागतात. मग यांची नेमणूक कोण करतं? त्यासाठी कुठलं मंडळ आहे का भारत सरकार करत आहे? तर त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. मग यांची नेमणूक जी होते ती नेमणूक भारत सरकार करतं. नेमणूक भारत सरकार. गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांची नेमणूक कोण करेल? भारत सरकार. दोघा मिळून संख्या आहे 5. ठीक आहे. स्थानिक संचालक मंडळ असतात. ती मंडळ काय असतात ते आपण पाहूया. पण स्थानिक संचालक मंडळाचे प्रतिनिधी असतात. किती प्रतिनिधी असतात? 4 असतात. आपण म्हणूयात या ठिकाणी स्थानिक संचालक मंडळाचे प्रतिनिधी 4. किती झाले पहा? 9 झाले का? प्रतिनिधी त्यांची संख्या आहे 4. चला, हे 4 आणि 5, हे 4 9 अशी आपण संख्या पाहिली. 21 आपल्याला पाहायची. म्हणजे अजून आपल्याला संचालक कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहेत. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील काही तज्ञ व्यक्ती सरकारकडून नेमल्या जातात, त्यांची संख्या. मग आपण म्हणूयात सरकारनं नेमलेल्या तज्ञ व्यक्ती. आपण या ठिकाणी फक्त तज्ञ व्यक्ती असं म्हणा. तज्ञ व्यक्ती किती असतात? ह्या भारत सरकारने नेमलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती असतात. त्या तज्ञ व्यक्तींची संख्या असते 10. चला, या ठिकाणी आणखी 10 जण वाढले. किती झाले पहा? 5 4 9 10 19 राहिले 2. सरकारच्या अर्थ खात्यामधील पदसिद्ध अधिकारी असतात 2. सरकारच्या अर्थ खाते यामधील पदसिद्ध सदस्य 2 असतात. त्यांची संख्या आहे 2. 21 जण झाले का पहा? संचालक मंडळ 21 जणांचं. गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर 5 झाले. नेमणूक भारत सरकार करतात. स्थानिक संचालक मंडळाचे प्रतिनिधी 4 असतात. त्याचा विचार करूयात. तज्ञ व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या भारत सरकारने नेमलेल्या असं आपण म्हणतो. आपण हे शॉर्ट मध्ये लिहिले तज्ञ व्यक्ती, पण त्याच्या बाबतीत लक्षात ठेवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळी क्षेत्र आहेत. कृषी क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहेत, अशी वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या त्या काही एक्सपर्टीज आहेत, तज्ञ व्यक्ती आहेत. तर ते 10 संख्या असते त्यांची. आणि सरकारच्या अर्थ खात्यामधील पदसिद्ध सदस्य 2 असतात. सध्याचा जर विचार केला, अजय सेठ आणि विवेक जोशी हे 2 सदस्य या ठिकाणी आपल्याला दिसतात. आपण तेही पुढे अभ्यासूयात. पण या ठिकाणी संचालक मंडळ किती जणांचं असतं, एकूण संख्या किती असते याचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं 21 असते. लक्षात आलं? संचालक मंडळ 21 जणांचं असतं. आणि मग हे सगळं संचालक मंडळ काय करतं? रिझर्व्ह बँकेचा कारभार पाहतं. लक्षात येत आहे? त्याच्यानंतर आता हे झालं आपलं सुरुवातीची संचालक मंडळाची संख्या. संचालक मंडळाची संख्या आपली समजावून घेतल्यानंतर आता आपण रिझर्व्ह बँकेचे काही महत्वाचे गव्हर्नर पाहणार आहोत. रिझर्व्ह बँकेचे महत्वाचे गव्हर्नर पाहताना प्रथम गोष्ट एक लक्षात ठेवायची की रिझर्व्ह बँकेचे जेवढे गव्हर्नर आहेत तेवढे गव्हर्नर माहिती असणं आवश्यक आहे का? माझं वैयक्तिक मत असं आहे की सगळे गव्हर्नर माहिती असणं आवश्यक आहे. ते जोडांच्या स्वरूपामध्ये काही पद्धती वापरून त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण खूप अवघड प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो गव्हर्नरांबद्दल. 4 गव्हर्नर तुम्हाला दिले आणि सांगितलं की कार्यकाळानुसार यांचा क्रम लावा, तर तुम्ही काय कराल? प्रश्न हा
विचारण्याची शक्यता मुख्य परीक्षेमध्येच आहे, पण ज्यावेळी आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास करू त्यावेळी तो परिपूर्ण असावा अशी एक त्या ठिकाणी महत्वाचा गोष्ट आपल्याला विचारामध्ये घ्यावी लागेल. काही काही प्रश्न आपण म्हणूयात सुरुवातीला आरबीआयचे गव्हर्नर असं म्हणूयात. आरबीआय चे गव्हर्नर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारले आणि त्याच्या मार्फत आरबीआयचे काही महत्वाचे गव्हर्नर सांगेल. असा कोणता गव्हर्नर होते, असे कोणते गव्हर्नर होते की ज्यांच्या काळात रिझर्व्ह बँकेच्या नोटांची छपाईच झाली नव्हती? असे कोणते गव्हर्नर होते? पहा, असे कोणते गव्हर्नर होते ज्यांच्या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेमध्ये नोटांच्या छपाईला सुरुवात झाली? असे कोणते गव्हर्नर होते जे गव्हर्नर रिझर्व्ह बँकेचे सर्वात जास्त काळ गव्हर्नर होते? किती दिवस होते आणि ते लक्षात येत आहे? तशा प्रकारे काही महत्वाचे गव्हर्नर आपल्याला अभ्यासावे लागतात. आणि शिवाय पहिले गव्हर्नर कोण होते रिझर्व्ह बँकेचे? तर त्यांचं नाव होतं, पहिले गव्हर्नर होते सर ओसबॉर्न स्मिथ असं त्यांना म्हटलं जातं, पहिले गव्हर्नर. स्मिथ हे ज्यावेळी 1935 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्यावेळीचे हे गव्हर्नर. हे गव्हर्नर 1935 ते 1937 या कालावधीसाठी असणारे गव्हर्नर होते. 1935 ते 37 यांच्या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेमध्ये नोटांची छपाई करण्यात आलेली नव्हती, हे लक्षात ठेवायचं. हे पहिले गव्हर्नर, यांच्या काळात नोटा छापल्या गेलेल्या नव्हत्या. मग कोणाच्या काळात दुसरे गव्हर्नर आले ज्यांना म्हटलं जातं सर जेम्स टेलर. सर जेम्स ब्रेड टेलर हे दुसरे गव्हर्नर. यांच्या कालावधीमध्ये नोटा छापायला सुरुवात झाली. आता यांचा कार्यकाळ जर तुम्ही लक्षात घेतला तर आपल्याला सांगता येतं 1937 ते 1943 यांचा कालावधी होता. दीर्घकाळ राहिले हे. यांच्या कालावधीमध्ये नोटांच्या छापाईला सुरुवात झाली. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोटांवर सही असणारे पहिले गव्हर्नर कोणते? असाही प्रश्न येऊ शकतो. कोणत्या गव्हर्नरांच्या काळात नोटांची छपाई करण्यास सुरुवात झाली? महाराष्ट्रामधले एक व्यक्तिमत्व जे रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर बनलेलं होतं, कोणते होते आठवते का तुम्हाला? आणि तिसरे होते लागोपाठ यांच्या पाठीनंतर सर जेम्स ब्रेड टेलर यांच्यानंतर सी.डी. देशमुख. हे नाव ऐकले का तुम्ही? सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख. आपण या ठिकाणी घेऊयात सी.डी. देशमुख, चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख असं त्यांचं नाव होतं. सी.डी. देशमुख यांचा कालावधी सुद्धा विचारात घ्यावा लागेल. कधीपासून होते हे म्हटलं आपण, सर जेम्स ब्रेड टेलर 1937 ते 1943. सी.डी. देशमुखांचा जर विचार केला तर ते 1943 पासून पुढच्या कालावधीमध्ये 1949 पर्यंत. सी.डी. देशमुख. तर 1943 ते 49 या कालावधीपर्यंतच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते, हे लक्षामध्ये ठेवायचं, महत्वाचं आहे. आता सगळ्यात आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला असं विचारलं की रिझर्व्ह बँकेचे कोणते गव्हर्नर हे सर्वात जास्त काळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते? चौथ्या क्रमांकाचे, सलग चौथ्या क्रमांकाने येणारे गव्हर्नर, रिझर्व्ह बँकेचे सर्वात जास्त काळ गव्हर्नर म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचं नाव आहे बेनेगल रामाराव. सर बेनेगल
सर बेनेगल रामाराव हे त्यांचं नाव आहे. सर्वात जास्त काळ आरबीआयचे सर्वात जास्त काळ गव्हर्नर म्हणून यांना ओळखलं जातं, सर बेनेगल रामाराव यांना. किती दिवस होते याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं 2754 दिवस सर्वात जास्त काळ. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर किती दिवस होते हे पण लक्षात ठेवा, 2754 दिवस. तर हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जे काही महत्वाचे आहेत त्याचा आपण विचार करतोय. त्याच्यानंतर LK झा हे कोणत्या कालावधीमध्ये होते हे पण लक्षात ठेवावं लागतं, कारण LK झा यांचा जर विचार केला तर 2 समिती आपण नेमल्या होत्या. LK झा यांच्या अध्यक्षतेखाली 8वे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून LK झा यांना ओळखलं जातं. आपण पाहूयात. LK झा हे नाव तुम्ही ऐकलंय. समित्यांच्या बाबतीत महत्वाचा जर आपण विचार केला, अन्नधान्य संबंधित समिती आणि व्याट लागू करण्यासंबंधी उत्पादन शुल्कामध्ये व्याट लागू करण्यासंबंधी नेमण्यात आलेली समिती LK झा समिती हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा होते 1967 ते 1970 या कालावधीमध्ये. 1967 ते 70 या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा होते. आता आणखी कोणते महत्वाचे आहेत याचा विचार जर तुम्ही केला, मनमोहन सिंग कितवे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते? डॉक्टर मनमोहन सिंग जे पुढे पंतप्रधान झाले. सांगता येतंय तुम्हाला कितवे होते असं मी म्हणतो. शिवाय M नरसिंहन ज्या समित्यांचा आपण अभ्यास करतो ते सुद्धा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. M नरसिंहन, आपण वेगवेगळ्या समित्यांचा अभ्यास केलाय का? M नरसिंहनच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या समित्यांचा अभ्यास करतो आपण M नरसिंहन यांच्या बाबतीमध्ये. तर हे M नरसिंहन यांचा जर विचार केला तर लक्षात ठेवायचं की हे कोणत्या कालावधीमध्ये होते. तर आपल्याला सांगता येतं 1977 म्हणजे कमी कालावधीसाठी होते. मे 1977 ते नोव्हेंबर 1977. नोव्हेंबर 1977 या कालावधीमध्ये M नरसिंहन हे आपल्याला सांगता येतं की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. यांच्याही समित्या त्याच्यानंतर येतात डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग यांचाही हे महत्वाचे गव्हर्नर होते. यांचाही पुढे जाऊन पंतप्रधान बनलेले आपल्याला दिसून येतात. कोणत्या कालावधीमध्ये होते? 82 ते 85 या कालावधीमध्ये होते. 1982 ते 1985 या कालावधीमध्ये मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. लक्षात येतं. आणखी एक काळ आपण म्हटलं सर्वात जास्त काळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सर बेनेगल रामाराव होते. मी म्हणेल सर्वात कमी काळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण होते असा पण प्रश्न येऊ शकतो. त्यांचं नाव आहे अमिताभ घोष. सर्वात कमी काळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण होते? अमिताभ घोष. किती दिवस होते हे तुम्हाला विधानामध्ये जर विचारलं, समजा हे किती दिवस होते तर लक्षात ठेवायचं हे 20 दिवस, फक्त 20 दिवस. अमिताभ घोष सर्वात जास्त काळ आपण पाहिलं. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर 2754 दिवस. सर्वात कमी काळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अमिताभ घोष 20 दिवस. त्यानंतर आणखी एक महत्वाची समिती आर्यन मल्होत्रा समिती. यांच्या सुद्धा शिफारशी आपण आपल्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये, अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये मल्होत्रा समिती म्हणून अभ्यासतो.
तर हे सुद्धा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होत्या. कोणत्या कालावधीमध्ये होते याचा जर विचार केला, 85 ते 90, 1985 ते 90. आर्यन मल्होत्रा यांच्या सुद्धा शिफारशी आपल्याला अभ्यासाव्या लागतात. आता आपण दारिद्र्याचा अभ्यास करताना एक समिती अभ्यासली, रंगराजन समिती, सी रंगराजन समिती. अभ्यासली का? अभ्यासली ना. मग डॉक्टर सी रंगराजन समिती हे सुद्धा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. कोणत्या कालावधीमध्ये आहे ते पण आपण पाहूया. डॉक्टर सी रंगराजन हे जे आहे, रंगराजन समिती आपण अभ्यासतो, तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की रंगराजन, डॉक्टर सी रंगराजन जे होते ते कोणत्या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते हे आपल्याला अभ्यासावं लागतं. तर मग आपल्याला सांगता येतं 1992 ते 97 हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते डॉक्टर सी रंगराजन. बिमल जालान समिती आपण अभ्यासली का? नाणे बाजारामध्ये डॉक्टर बिमल जालान आपण समिती अभ्यासली. एक नवीन संकल्पना घेऊन आलेले बिमल जालान, हे बिमल जालान सुद्धा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. मग त्यांच्या संबंधी जर विधानं आली समिती संबंधी, ते रिझर्व्ह बँकेचे सुद्धा गव्हर्नर होते असं झालं, लक्षात ठेवायचं. बिमल जालान हे सुद्धा या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. बिमल जालान, डॉक्टर बिमल जालान, बिमल जालान, डॉक्टर बिमल जालान कोणत्या कालावधीमध्ये होते? 1997 ते 2003 या कालावधीमध्ये. एकोणीसशे 97 ते 2003 या कालावधीमध्ये डॉक्टर बिमल जालान. लक्षात आलं? असे काही महत्वाचे. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये रघुराम राजन यांचंही नाव महत्वाचं, फेमस, खूप हुशार व्यक्तिमत्व, अगदी इतकं हुशार व्यक्तिमत्व की बँक ऑफ इंग्लंड मध्ये सुद्धा त्यांना बोलवलं जाऊ शकतं, एवढं हुशार व्यक्तिमत्व. त्यानंतर उर्जित पटेल 24वे आणि आता सध्या असणारे 25वे शक्तिकांत दास, सध्याचे कितवे आहेत? 25वे शक्तिकांत दास. शक्तिकांत दास लक्षात येतं, अगदी 2018 पासून आहेत शक्तिकांत दास, अजूनही आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला काही महत्वाचे हे माहिती असणं गरजेचं आहे की कोणते होते, त्याच्यामध्ये महत्वाची व्यक्तिमत्व कोणती होती तर ते लक्षात ठेवायचे. त्यांचा कालावधी लक्षात ठेवला की मग त्याच्यावरचे प्रश्न सुटायला आपल्याला सुरुवात होते. हे झाले महत्वाचे गव्हर्नर. आता शक्तिकांत दास यांच्याबद्दल आपल्याला माहिती समजावून घ्यायची आहे. आपण पाहूयात गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याबद्दलची माहिती पाहूयात. शक्तिकांत दास, बरीचशी माहिती तुम्हालाही असणार, याच्यावरती प्रश्न विचारले जातात बरं का. गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर हे कसे विचारले जातात प्रश्न हे पण आपण अभ्यासूयात. शक्तिकांत दास कोणत्या विद्यापीठामधून शिक्षण झालं? कोणत्या विषयामध्ये शिक्षण झालं? दिल्ली विद्यापीठ. दिल्ली विद्यापीठ. दिल्ली विद्यापीठामध्ये यांचं शिक्षण झालंय. दिल्ली विद्यापीठामधील एक कॉलेज आहे ज्याला सेंट स्टीफन्स कॉलेज असं म्हणतात. दिल्ली विद्यापीठ, सेंट स्टीफन्स कॉलेज, इथे यांचं शिक्षण झालंय. आणि काय शिक्षण झालंय? इतिहास विषयामध्ये यांनी BA आणि MA केलंय, हिस्ट्रीमध्ये. इतिहास या विषयामध्ये BA आणि MA करून आज एक व्यक्तिमत्व रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर आहे. विचार करताय तुम्ही
की हे BA MA करून कसं काय याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनू शकतो. अतिशय हुशार व्यक्तिमत्व. यांचा जर विचार केला, हे IAS अधिकारी आहेत. 1980च्या बॅचचे आहेत. जर तुम्ही विचार केला 1980च्या बॅचचे आहेत. 1980च्या बॅचचे IAS आहेत. अतिशय हुशार व्यक्तिमत्व, वित्तीय क्षेत्रातला प्रचंड अनुभव, वित्तीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम यशस्वीपणे केलेलं, त्यामुळे त्यांना बनवलेलं आहे रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर. सर्वात जास्त काळ सेवा यांची जी झाली ती कोणत्या राज्यामध्ये ते पण लक्षात ठेवा. सर्वात जास्त काळ सेवा झाली तामिळनाडूमध्ये. IAS म्हणून कोणत्या राज्यामध्ये सेवा दिली आहे यांनी? सर्वात जास्त तामिळनाडूमध्ये. कार्यक्षम अधिकारी कांचीपुरम, दिंडीगुल ही काही ठिकाणे की ज्यांनी जिल्हाधिकारी म्हणून तामिळनाडूमध्ये काम केलेलं आपल्याला दिसून येतं. शिवाय आपण म्हटलं की आर्थिक क्षेत्रात त्यांनी काम केलंय म्हणून त्यांना हे लाभलेलं आहे. तामिळनाडू उद्योग विभागाचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय. आपल्याला सांगताय तामिळनाडू उद्योग विभागाचे असं म्हणूयात आपण सचिव, पण अशीच विधानं विचारली जातात. तामिळनाडू उद्योग विभागाचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय. महिंद्रा वर्ल्ड सिटी इथे सुद्धा त्यांनी काम केलंय. महिंद्रा वर्ल्ड सिटी, महिंद्रा वर्ल्ड सिटी. अतिशय महत्वाची विधानं आहेत. तुम्ही प्रश्न त्याचे बघितले की तुमच्या लक्षात येईल की प्रश्न कसा विचारतात. महिंद्रा वर्ल्ड सिटी या ठिकाणी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणखी त्यांचं महत्व जर आपल्याला पाहायचं असेल, केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयामधील खर्च विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केलं आहे. वित्त मंत्रालय, खर्च विभाग, सहसचिव, सहसचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. शिवाय आर्थिक व्यवहार विभाग आहे, त्याच्यात सुद्धा सहसचिव म्हणून काम केलंय. आर्थिक व्यवहार विभाग, देशाचा सहसचिव म्हणून तिथे सुद्धा काम केलंय. म्हणजे आर्थिक क्षेत्रातला प्रचंड अनुभव असणारं व्यक्तिमत्व, हुशार व्यक्तिमत्व. मग तुमची पदवी काही असो. लक्षात आलं? आणखी यांच्याविषयी आणखी माहिती आपल्याला सांगता येईल. आपण पाहूयात. शक्तिकांत दास, पुन्हा एकदा नाव टाकूयात आपण. आणखी कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं याचा जर विचार केला, रसायन आणि खत मंत्रालय या ठिकाणी ते खत विभागाचे सचिव होत आहे. म्हणजे कुठे काम केलंय पहा, रसायने व खत मंत्रालय या ठिकाणी सुद्धा त्यांनी काम केलं. सचिव म्हणून त्यांनी काम केलंय. शिवाय आपल्याला सांगता येतं वित्त मंत्रालयामध्ये महसूल विभागाचे सचिव म्हणून सुद्धा काम केलंय. वित्त मंत्रालय, महसूल विभागाचे सचिव म्हणून सुद्धा काम केलंय. आणखी काय सांगता येईल माहिती यांच्याबद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. 15वा वित्त आयोग त्याच्या सदस्यपदी यांची नेमणूक केली गेली. 15वा वित्त आयोगाचे सदस्य
वित्त आयोगाचे सदस्य. 15व्या वित्त आयोगाचे सदस्य लक्षात ठेवा. आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाली पुढे 11 डिसेंबर 2018 मध्ये. त्यावेळेपासून आतापर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत. आणि ज्यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले त्यावेळी त्यांनी वित्त आयोगाचं सदस्यत्व सोडून दिलेलं होतं. लक्षात आलं. हे सगळ्या गोष्टी शक्तिकांत दास यांच्याविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. दिल्ली विद्यापीठ सेंट स्टीफन्स कॉलेज इतिहास BA मध्ये BA तामिळनाडूमध्ये सेवा दिली. 1980च्या IAS बॅचचे अधिकारी. तामिळनाडू उद्योग विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलंय. महिंद्रा वर्ल्ड सिटीमध्ये काम केलंय. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागामध्ये सहसचिव होते. आर्थिक व्यवहार विभागाचे सहसचिव म्हणून त्यांनी काम केलंय. त्याच्यानंतर शक्तिकांत दास यांचं आपण रसायन आणि खत मंत्रालय याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सचिव म्हणून काम केलं. वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाचे सचिव, 15व्या वित्त आयोगाचे सदस्य, पुढं 11 डिसेंबर 2008 गव्हर्नर झाले आणि सदस्यत्व सोडून दिलं. तर आपण या ठिकाणी आज शक्तिकांत दास यांच्यापर्यंत आपण आलेलो आहे. पुढच्या भागामध्ये आपण रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर कोण कोण आहेत, त्यांची महत्वाची वैशिष्ट्य कोण आहेत याच्यापासून सुरुवात करणार आहोत. ते मग आर्थिक धोरण समिती, मौद्रिक धोरण समिती या समितीचा सुद्धा अभ्यास पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबतोय. हे मुद्दे आपल्याला समजावून घेणं महत्वाचं आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.